नमस्कार मित्रांनो, कोकणी प्रिय यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज बरेच दिवसानंतर आम्ही आज आलो धुवायला. मध्ये सगळे लग्न झाल्यावर लग्न वगैरे झालेत, सगळे पूजा वगैरे सगळ्यांचे आटोपलेत आणि प्रोग्राम देखील भरपूर झालेत आता यावेळेस. आणि आज थोडा मोकळा दिवस आहे, तर आम्ही आता कपडे दिवस झालं, कारण नळाला पाणी काय आले नाही. आज लाईट गेल्यामुळे पावसाचा दिवस आहे आणि आता पाऊस खूप पडतो इकडे आणि लाईट नाही, त्याच्यामुळे पाणी देखील आल्यानंतर आम्ही चाललो आमच्या जमिनीवरती विहिरीवर धुवायला. मागे कोकणी प्रिय बघा कसे चालले, भरपूर कपडे गोधड्या वगैरे घेऊन चाललोय. आमचा जमिनीचा रस्ता खाली पाय वाटेन चाललोय. पाऊस बघा किती लागलाय. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. कालपासून काल थोडा थांबला होता. नळ आलेच नाही तू गेल्यापासून पाणी. पाठीमागे हा पुढे चालले, आरो देखील चालले. आमच्यापासून एक मावशीक गेलो होतो काल, आलोय आणि आता धुवायला चाललोय. आता चाललो आणि आता आपलं धुवून येऊया जरा. आता 2 दिवसांनी आम्ही मुंबईला जाणार आहे. तर इकडे आपलं देवलाचं पण काम चालू आहे. समोर आपलं हा मंदिराचं देखील काम चालू आहे आमच्या जन्नी मातेचं. आणि ते मंदिराचं काम चालू आहे, सगळं आता उभारणी झाली, फक्त वरचं छत बाकी आहे. त्याचं देखील काम होणार आहे काही 1-2-4 दिवसामध्ये. आणि बाजूलाही आपण पाठीमागे बघतोय, समोर मंदिराचं ते दिसतंय बांधकाम. आणि इकडे बाजूला आमची विहीर आहे आणि हा साकाव बनवलेला आहे. तर आम्ही तर तिकडेच चालू विहिरीवर. हा आमचा होल ओढा म्हणतो त्याला आपण. तर आता पावसाळ्यात फक्त पाणी असतं याला. पाऊस आला की या मोरीवरून देखील पाणी जातो, कारण खूप पाऊस पडतो, त्याच्यामुळे पाणी भरपूर येते. आणि पाठीमागे आपण बघतो इकडे, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल गणपतीमध्ये, तिथे तो खाली डोह आहे आमचा, तिथे गणपती विसर्जन होतं. ते आता पूर्ण सुकलेलं आहे पाणी नसल्यामुळे. बघा पाठीमागे दिसतं आपला मंदिर, आमचं जन्नी माता ग्रामदैवत. आणि हे खाली दिसतंय ते पाणी आहे डोहातलं आमचं, जिथे आपलं गणपती विसर्जन होतं. तर गणपती विसर्जन तेव्हा वेळेस पूर्ण भरलेलं असतं, त्यावेळेस आपण हे नदी म्हणजे जे होल आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाणी असते. आता सुकलेलं आहे, उन्हाळ्यामध्ये पाणी सुकते पूर्ण ते. ही बघा आमची विहीर. आम्ही विहिरीला पाणी खूप आहे. पाण्याचं आमच्या काय तुटवडा नाही. 2-3 टोटल विहिरी आहेत आमच्या गावामध्ये. 3 वाड्या आहेत, 3 विहिरी आहेत. पाणी कधी आटत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये तर फक्त इथून ओढून पाणी घ्यावं लागते, त्याच्यामुळं थोडा आता कसं आहे, घेऊन जाण्याला त्रास होते फक्त. बाकी सगळं पावसाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम नसते. हे बघा आता आपण आलो आहे डोहामध्ये आमचा. इथं आपला गणेश विसर्जन इकडे होतं. आज गणपतीच्या पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेला असतो. आणि वरून येणार जे ह्या आमचे होल आहे, त्या पूर्ण पाणी इथं साचलेलं असतं आणि पूर्ण हा भरून गणपती विसर्जनासाठी आमचा हा पूर्ण डोह भरलेला असतो. त्यावेळेस आपण इकडे पाठीमागे हे आमचं मंदिर, जन्नी मातेचं ग्रामदैवत आमचं. वरती संपूर्ण हा पूर्ण जंगलाचा भाग आहे.
काढून घ्या. हो काढणे किती गेलेत खाली काढले नाही. हा कधी हा ते कोणते काय माहिती आपल्या गावातलं नाही ते नाही हे पाठ करत असतील. हे सगळं काजूचे वगैरे झाड आहेत. काजू आंबावरती समोर तिकडे कोकमाची झाडं दिसत आहेत. ही आमची खालची आळीची विहीर आहे आमची वने भावकीची. तर ती पाण्याचा इथे काही तुटवडा नसतो. उन्हाळ्यामध्ये देखील खूप पाणी एकदम आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही प्याण्याचा. फक्त वापरण्यासाठी आम्हाला नळाचं पाणी आम्ही वापरतो जे ग्रामपंचायतीद्वारे आम्हाला पुरवठा केलेला आहे घरापर्यंत. आणि हा आमचा वरती घरी जाण्याचा रस्ता. हा समोर दिसते आमची जी साखव आपल्याला पावसाळ्यात येणं जाण्याचं करण्यासाठी. हे कपडे वर धुण्यासाठी आम्ही शेड बांधलेली आहे पावसाळ्यामध्ये गैरसोय होऊ नये. तर बाजूला देखील एक छोटंसं तळं आहे. त्यांचं देखील बांधकाम आता तुटलेलं आहे. त्याच्यामुळे आता सध्या विहिरीवरती आम्ही सगळं काय कपडे वर धुणं चालतं. इथे पूर्ण कोसळलेलं आहे पावसामध्ये. इथे देखील खूप पाणी असतं पण आता ते पूर्ण भरलेलं आहे दगडाने. आणि त्याच्यामुळं याचा देखील एक प्रश्न बाकी आमचा. हे खाली बघतो आपली खलाटी पूर्ण शेती आता ओसाड आहे कारण शेत कोण करत नाही आता. पूर्ण ओसाड झालेली जागा. नाही तर पूर्ण यावेळेस अशी नांगरणी वगैरे जसं पावसाळा जवळ येतो तसं नांगरणी वगैरे केल्यानंतर पूर्ण हे भरलेलं असायचं. आता सध्या तरी ते ओसाड आहे पूर्ण. चिंगी आली याय चिंगी आली चिंगी. हे काय बाबू आले मग कशाला थांबले. चिंगी आली एकटीच. हा पाणी बाबू तेवढंच असतं ते आपल्या डोहातला. हे बघा चिंगी पण आली आहे. ओ हां हां बरोबर. इथे चिंगी इथे आपण व्हिडिओ केला होता कटड्यावरती एक छोटा शॉर्ट व्हिडिओ. आणि गणपतीला देखील आपण व्हिडिओ इथेच करतो. चिंगी कुठे आपण इथे करतो ना व्हिडिओ. ही आमची जन्नी माता. जन्नी मातेच्या मूर्ती देवळातल्या आमच्या. तर आता बांधकाम चालू असल्यामुळे एक साईडला त्याची व्यवस्था केलेली आहे पूजनाची वगैरे. कुठे जा 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 आता काय पाणी नाही. हे मंदिराचं असं काम चालू आहे अजून. जा सुकला हो ते आता काही प्रॉब्लेम नाही.
आलीच कशी काय पण घाबरलीच नाही वा. हम्म. हो का आरू पाणी काढून रोडते काढले नाही. वने परिवार ही आमच्या भावकीची विहीर आहे पण आम्ही आता पूर्ण गावकीसाठी ती पाण्यासाठी त्या दिलेली आहे पण आहे ती आमच्या भावकीची विहीर. बघतो इकडे हा सरडा लाल लाल भला काय सरडा तो विशेष सरडा होता मोठा गेला. चिंगीची बघा काय अवस्था चिंगीला कंटा. हा कुठे आहे तो बघा तिकडे दगडावरती गेला आता. वाऊ लाल लाल भडक झालाय तो. लाल कलर पण देतो ना तो नाही तो दुसरा असं चोपला म्हणून त्याला. हम्म